गोंयांत अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आसा हे लोकां कडेन जर उलयलो जाल्यार कळटा. सगळे तरांचे आर्टिकल 352 वा 360 वापरनासतना ही दादागिरी सरकाराची चलता. ही सगळे तरांचेर दिश्टी पडटा. सगळ्या गांवांत आज काँग्रेसीचे आमदार इतके घेवन सरकाराक इतली मनमानी इतली वाडल्या. करप्शनाक आडावो घालपाक लोक आयुक्ताक आसलो जाल्यार केसी तो कांय डिसायड करता. सगळ्या सायडीन करप्शन चलता. पुलिसाचो दबाव आहा. नॉन गोवन पुलीस ऑफिसर सगळे चलयतात आनीक सगळे जॉब कॅश फॉर जॉब स्कॅम जाला, लँड ग्रॅब जाला. हे सगळे इश्यूज आसतना ही सिवील लिबर्टी जितली दवरूंक जाय ही सिवील लिबर्टी काबार करतात एक्टिविस्टांच्या फाटल्यान जो कोण उलयता ताच्या फाटल्यान लागत. हे सरकाराचो सारको थंबरूल जाल्लो अशी परिस्थितीन हे भशेन इमर्जन्सीच्या नंतर लोकांनी रिजल्ट दाखयलो. तो रिजल्ट गोंयांत 1977 जाल्ली ती वस्ती लावपाक जाय. ती जर जायना जाल्यार गोंयकारपण साल्वार जायना. गोंयचे फुडले पिळगेक कांय फुडार ना आनी गोंयची फुडले पिळगेक जर फुडार ना जाल्यार गोंय म्हणजे उरचें ना. सो ही अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी इतल्याच खातीर केल्ली आहा की गोंय व्हरून ते घाटार विकूंक मेळचें. ते विकपाचो प्रोसेस आतां ऑन गोईंग ना. हो सरकार तांकां असो मेळ्ळा की दिल्लीच्यान बसून सगळ्यो गोंयची डिसिजनां जाता. पयशे घेतात हांगा आनी गोंय व्हरून विकतात. आनी कोण जर उलयलो जाल्यार त्या मनशाच्या फाटल्यान लागतात. आज जे भशेन एक्टिविस्टांच्या फाटल्यान लागले जे एंटी कोल म्हादय साल्वार करपा खातीर जे झगडटाले तेंच्या सगळ्या फाटल्यान जे सरकार लागिल्लो आहा ताजेरूच इतलें दिसता की सरकार गोंय काबार करपाक फॅसिलिटेट करता आनीक अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी गोंयांत हाडून हे गोंयचो व्हरून जो लिलाव चालू आहा तो चालू दवरूंक सोदता.